इकडे जुई अस्वस्थपणे या कुशीवरून त्या कुशीवर बेडवर लोळत होती. आज तिला झोप येणे शक्य नव्हतं. एकतर उद्या अविनाशचा साखरपुडा होता आणि त्यामुळे तिचं हृदय रडत होतं. त्यात अविनाश थोड्या वेळापूर्वी थोडासा रागवल्यासारखा वाटत होता. नंतर त्याने फोन पण रिसीव्ह केला नव्हता. तिला आत्ता रडायला येत होतं. तिने तिचा तो सिक्रेट फोन घेतला आणि पुन्हा एकदा त्याचा नंबर डायल केला, पण रिसीव्ह नाही झाला. तिचे डोळे पाणवले. ती तशीच फोन घेऊन बेडवरून उठली आणि बाल्कनीत जाऊन उभी राहिली. समोर आकाशात चांदण्या आणि चंद्राने जणू फुलांचा सडा टाकल्यासारखा वाटत होता. खूप सुंदर दृश्य होतं, पण तिच्या मनात मात्र निराश दाटून आलेलं. तिची अशी अवस्था होती की कोणाजवळ मनमोकळं रडता पण येत नव्हतं. आत्ता तिला कोणाची तरी गरज होती, पण जवळ कोणीच नव्हतं. रोना चाहे रो न पाई, दिल कितना मजबूर है. रोना चाहे रो न पाई, दिल कितना मजबूर है. किसे पता है कौन बताए, रब को क्या मंजूर है. खरंच उद्या काय होईल? आज जसं तो हार जयश्रीला द्यावा लागला, तसंच माझा अविनाश पण मला द्यावा लागेल का? विचारातच तिला हुंदकाला. तिने बाल्कनीला पाठ टेकवली आणि तसंच तिथं खाली बसून रडू लागली. केवढं खराब नशीब आहे माझं. लहानपणी आई वडिलांचं प्रेम मिळालं नाही. थोडं कळायला लागलं आणि ते सोडून गेले. अभि, त्याला तर वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये जावं लागलं. ज्या वयात मुली खेळतात, मज्जा करतात, त्या वयात माझ्यावर मामाच्या घरातली कामं करण्याची वेळ आली. तेवढेच कमी होतं की काय म्हणून पुन्हा ते घर पण सोडावं लागलं. अगदी रस्त्यावर आणून सोडलं. त्यातून कसं सावरलं तर पुन्हा मला प्रेमात पडलं, तेही एका कॉम्प्लिकेटेड माणसाच्या. एखादा गरीब चालला असता, निदान लग्न करून तरी खुश राहिले असते. पण नाही, प्रेम पण असं झालं की तो माझा असूनही माझा बोलता येत नाही. आणि आत्ता तर माझं आयुष्य पणालाच लागलं आहे. उद्या काय होईल माहिती नाही, पण मन खूप बेचैन आहे. त्याला दुसऱ्या कोणाचा होताना तर मी स्वप्नात पण पाहू शकत नाही. मग उद्या त्याच्या साखरपुड्याला काय होईल माझं? मी जगेल का तरी? जुईने डोळे गच्च मिटले आणि गुडघ्यात तोंड लपवून रडू लागली. तेवढ्यात तिच्या हातातला फोन वाजला. तिने मान वर करून फोनकडे पाहिलं. हनी कॉलिंग. फक्त त्या नावानेच तिचं हृदय उड्या मारू लागलं. तिने पटकन डोळे पुसले, नाक वर ओढलं आणि थरथर त्या हाताने फोन रिसीव्ह केला. हॅलो. आवाज नॉर्मल करत ती बोलली. जान. त्याचा आवाज झाला तसं तिने डोळे मिटून एक दीर्घ श्वास सोडला. त्याचे जान बोलणं खरंच तिच्या पूर्ण शरीरात जीव आणत होतं. तिने हुंकार भरला. डोंट क्राय बेबी, तो बोलला आणि तिला आत्ता हुंदका फुटला. तिने लगेच हात तोंडावर ठेवून कसंबसं कंट्रोल केलं स्वतःला. मी रडत नाहीये. तुम्हाला कोणी सांगितलं की मी रडते? मी खूप स्ट्रॉंग आहे. मी नाही रडत, ती तोंडावरून हात काढून बोलली. आय नो जान, यू आर सो स्ट्रॉंग. बट स्टील डोंट क्राय, तो बोलला. त्याच्या आवाजात वेदना होती. आत्ता मात्र तिला तिचा हुंदका आवरता आला नाही आणि तिने रडायला स्टार्ट केलं. का फोन केलात? तुम्ही फोन केला म्हणून रडायला येते की डोळे आणि नाक पुसत बोलली. तिची मुसमुस त्याच्या काळजाला जाऊन भिडत होती. जान, मी येऊ का तिथं? त्याने विचारलं. नाही, नको, मी ठीक आहे. ती एक दीर्घ श्वास घेऊन वरती बघत बोलली. फाईन, आता जाऊन झोप. मला उद्या तुला पाहायचं आहे. तू सगळ्यात सुंदर दिसायला हवी, तो बोलला. आणि नाही दिसले तर? तिने नाक फुगवून विचारलं. तर मी त्या जयश्रीशी एंगेजमेंट करेन, तो बोलला आणि तिने आत्ता जास्त रडायला सुरुवात केली. जान लिसन, आय वॉज किडिंग.
तो आत्ता कळवळू लागला. उगीच काहीतरी बोललं असं त्यालाच वाटून गेलं. मग असं का बोलून गेला? तिने रागात विचारलं. तिची मुसमुस संपत नव्हती. जान, आय वॉज किडिंग, ओके? फाईन, आय एम सॉरी. आय एम सॉरी नाव हॅपी, त्याने विचारलं. झोपलात का? त्याचा आवाज बंद झाला म्हणून तिने विचारलं. आय लव्ह यू अँड ट्रस्ट मी. सगळं ठीक करेन, त्याचा आवाज झाला. का कोणच ठाऊक, पण यावेळी त्याच्या आवाजात जास्त वेदना जाणवत होती. तिचं हृदय पिळवटून निघालं. कदाचित तिचं वाक्य त्याच्या हृदयाला रडवून गेलं. थोडा वेळ शांतता पसरली. त्याचे श्वास आणि तिचे श्वास फक्त एकमेकांना ऐकू येत होते. जान, इट्स कॉल्ड आउटसाइड. मला मिठीत घेशील? काही वेळाने त्याने विचारलं. आत्ता कसं घेणार? तिने गोंधळून विचारलं. उद्यापासून रोज घेशील, त्याने विचारलं. तिला काही कळलं नाही, पण तरीही तिने होकार दिला. मग आत्ता झोपशील आणि एखादी क्यूटशी स्माईल पण दे. तो हसत बोलला. झोपणारच नाही तर ती जयश्री माझ्यापेक्षा सुंदर दिसेल आणि मग तुम्ही. जुई नाक वर ओढत बोलत होती की त्याने तिला मध्येच अडवलं. तू कशी दिसली तरी माझ्यासाठी जगात सर्वात सुंदर तूच असशील. स्टील झोप, उद्याचा दिवस खूप स्पेशल आहे. कदाचित तुला तुझी ओळख मिळून जाईल, तो बोलला. काय? तिने गोंधळून विचारलं. नथिंग, गो टू स्लीप, गुड नाईट, लव्ह यू, तो बोलला. गुड नाईट, तुम्ही पण झोपा, लव्ह यू, ती थोडं हसत बोलली. जानू, कुठे आहेस? अगं ये ना लवकर. रिया फोनवरून जुईला बोलवत होती. हो हो आलेच, बस टॅक्सीमधून उतरत आहे, जुई बोलली आणि तिने फोन कट केला. भैया कितना हुआ? जुईने पर्समधून पैसे काढत विचारलं. तिने टॅक्सीवाल्याचं बिल पे केलं आणि खाली उतरली. समोर एक आलिशान पंचतारांकित हॉटेल रोशन यांनी झगमगत होतं आणि बाहेरच अविनाश आणि जयश्रीच्या नावाचा बोर्ड लागलेला. तो बघून तिच्या काळजात वेदना झाली. तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि आतमध्ये गेली. आतल्या हॉलमध्ये बरेच उंची खानदानी लोक होती. नोकर लोक त्यांना कोल्ड्रिंक देत होते. तिने इकडे तिकडे पाहिलं तर एके ठिकाणी तिला राहुल काही मित्रांसोबत बोलताना दिसला. पण रिया मात्र कुठेच दिसली नाही. ती तिथेच उभी राहून रियाला फोन करू लागली. तेवढ्यात राहुलचं लक्ष तिच्याकडे गेलं आणि तो तिच्या जवळ आला. जानू, चल, मी तुला रियाजवळ सोडतो, राहुल बोलला आणि तिला घेऊन हॉटेलच्या आतल्या भागात गेला. त्यांनी इकडे तिकडे पाहिलं आणि मग जुईला समोरच्या रूमकडे इशारा केला. आतमध्येच राहुल बोलला. जुई मग त्या रूममध्ये गेली, पण तिथं रिया नव्हती. मागून दरवाजा बंद झाल्याचा आवाज आला. तसं तिने घाबरून पाहिलं तर अविनाश दरवाजा लॉक करत होता. तुम्ही इथं? तिनं गोंधळून विचारलं. तो तिच्या जवळ आला. तो तिला मिठीत घेत बोलला. ती शहारून गेली. त्याच्या उबदार मिठीत ती विरघळून गेली. तिने डोळे मिटले आणि त्याच्या पाठीवर हात ठेवले. जान, तू प्लीज रडत जाऊ नको. तू रडली की मला रात्रभर झोप लागत नाही, तो बोलला. तिने डोळे मिटूनच होंकार दिला. सगळं ठीक करेन, त्याने थोडं रागात विचारलं की त्याच्यापासून दूर झाले. माझं दुःख मलाच माहीत, ती डोळे टिपत बोलली. आत्ता पण तिचे डोळे ओलावले होते. व्हॉट डू यू मीन? त्यांनी पुन्हा रागात विचारलं. जर तुम्ही माझ्या जागी असता आणि मी तुमच्या जागी असते तर कदाचित तुम्हाला कळलं असतं. असं आपल्या प्रेमाला दुसऱ्याच्या बरोबर पाहून ती पुढे काही बोलणार तोच त्याने तिचा हात पकडून पुन्हा मिठीत कैद केलं. त्याच्या अशा अचानक ओढल्यामुळे ती थोडं दचकली, पण आता तो मिठीतून बाजूला होऊ देणार नाही ही पण तिला माहिती होतं, म्हणून तिने त्याला दूर केलं नाही. जान, असं काही होणार नाही, तो
मिठी घट्ट करत बोलला. तुमची एंगेजमेंट होते. मला काय वाटत असेल तुम्हाला कल्पना नाही. ती रडक्या आवाजात बोलली. आय प्रॉमिस यू ही एंगेजमेंट नाही होणार. तो बोलला. ती थोडं चकित झाली. तिने मान वर करून त्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं, पण तिने गोंधळून विचारलं. आयसे ही एंगेजमेंटमुळे तू इतकी रडणार असशील तर ही एंगेजमेंट नाही होणार. मी सगळं मॅनेज करेन, ओके. तो तिच्या गालावरची अश्रू अंगठ्याने पुसत बोलला. तर तिचा फोन वाजला. रियाचा कॉल होता. मला जायला हवं. सगळे शोधत असतील, ती बोलली. ओके, टेक केअर. तो तिच्या कपाळावर किस करत बोलला. त्याच्या तेवढेच स्पर्शाने सुद्धा ती अंग शहारली. तुम्ही पण काळजी घ्या, ती बोलली आणि त्याच्यापासून दूर जाऊ लागली. पण त्याच वेळेस तिच्या मनात काहीतरी आलं म्हणून ती पुन्हा मागे वळली आणि त्याच्यासमोर येऊन उभी राहिली. व्हॉट? त्याने प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडे पाहिलं. ती गालात हसली आणि त्याच्या वर करून त्याच्या कपाळावर ओठ टेकवण्याचा प्रयत्न करू लागली. पण तिचे ओठ तिथपर्यंत पोहोचत नव्हते, म्हणून मग तिने त्याच्या गालावर किस केला आणि लाजून तिथून जाणार तोच त्याने तिला कमरेत पकडलं आणि तो खाली झुकला. तिला त्याचा इशारा समजला. ती गालात हसली आणि तिने त्याच्या कपाळावर दीर्घ ओठ टेकवले. ती बाजूला होताच त्याने डोळे उघडले. तिचा गुलाबी चेहरा आणि तिची झुकलेली नजर, त्यात आज ती साडीमध्ये जबरदस्त सुंदर दिसत होती. अगोदर त्यांनी नोटीस केलं नव्हतं, पण आत्ता मात्र तिच्यावरून नजर हटत नव्हती. तिची प्रत्येक अदा, तिचं लाजणं आणि तिचं किस करणं त्याच्या काळजात गोड वार करून गेले. इट वॉज व्हॉट्स बेस्ट फॉर हेड किस. तो हसून बोलला. ती जास्तच लाजली. आज पहिल्यांदा तिने त्याला किस केलं होतं की मग तिच्या नजरेतली मैत्रीची नजर वर होत नव्हती. तो आणखी काही बोलणार तोच तिने त्याचे हात कंबरवून काढले आणि ती पळतच बाहेर गेली. अविनाश गालात हसला. जाताना तो तिला बघत होता. थोड्याच वेळात जुई रियासोबत होती. तिथे जयश्री आणि रियाचा मेकअप सुरू होता. जुईला पाहून जयश्रीने उगीच तिचा हार व्यवस्थित केला की तिला चिडवत होती हे जुईला कळत होतं. पण तिने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि रियाजवळ येऊन बसली. थोड्याच वेळात जयश्रीचे आई बाबा तिला बाहेर एंगेजमेंटसाठी बोलवायला आले. जयश्रीने जुईकडे पाहिलं. आई बाबा, तुम्ही जा पुढे, मला ही जुई दीदी घेऊन येईल. जयश्री तिच्या आईला बोलली. तिची आई आणि बाकी रिलेटिव्ह बाहेर निघून गेले. जुई दीदी, मी कशी दिसते? छान ना? आज तर अविनाश फुल लट्टू होतील माझ्यावर, हो ना? जयश्रीने जुईला विचारलं. तिचं ते वागणं बघून रियाला राग आला. तिने जुईचा हात पकडला आणि तिला बाहेर जायचा इशारा केला. रिया दीदी, तू जा पुढे, आज मला जुई दीदी बाहेर घेऊन येईल. तसंही मला जुई दीदीला माझ्या ऑफिस फ्रेंडसोबत भेट घालून द्यायची आहे. जयश्री जुईचा हात पकडून बोलली. अगं, आता एंगेजमेंट आहे ना, नंतर भेट घालून दे रिया. अजून मुहूर्ताला वेळ आहे, तोपर्यंत मी भेट घालून देते. जयश्री बोलली. रिया, तू इथेच आराम कर, मुहूर्त झाला की मी बोलवते. जुईने डोळ्यांनीच रियाला आश्वस्त केलं आणि जयश्रीसोबत बाहेर गेले. बाहेर आल्यावर मात्र जयश्री ओढून ओढून जुईला तिच्या ऑफिसच्या मैत्रिणीसमोर नेत होती. त्यांना तिची ओळख करून देत होती. त्या मैत्रिणी आणि जयश्रीमध्ये डोळ्यांनीच काही इशारे चालले होते जे जुईच्या लक्षात येत होते, पण तिने त्यांना दुर्लक्ष केलं कारण त्यात दीक्षा पण होती आणि दीक्षाला बघून मात्र जुईला आनंद झालेला. सॉरी दीक्षा, पुन्हा तुला भेटता आलंच नाही. जुईने दीक्षाजवळ दिलगिरी व्यक्त केली. इट्स ओके जानू, पण मला आत्ता फोन नंबर दे, निदान कॉन्टॅक्टमध्ये तरी राहू. दीक्षा हसत बोलली. चल, आपण तिकडे जाऊन बोलूया.
दीक्षाला बोलली तसं त्या दोघी तिथून बाजूला झाल्या. त्या जातात जयश्रीने विजयी मुद्रेने सगळ्या मैत्रिणींकडे पाहिलं. बघितलं, हिच्यासमोर आत्ता मी एंगेजमेंट करते. हिचं इथे असण्याचा अविनाशला काहीच फरक पडत नाही. पण हो, ही मात्र थोडी दुःखी आहे हां. चेहऱ्यावरून दाखवत नसली तरी बिचारी दुःखी आहे. अविनाश नाही मिळाला ना सो. पण बघा मी माझं चॅलेंज पूर्ण केलं की नाही. जयश्री सगळ्या मैत्रिणीकडे गर्वाने बघत बोलली. त्या मैत्रिणींनी पण लगेच तिची तारीफ करायला सुरुवात केली. इकडे त्यांचं थोडं थोडं बोलणं जुई आणि दीक्षाच्या कानावर पडत होतं. हे सगळं ऐकून जुईला फारच वाईट वाटत होतं. पण काही बोलता पण येत नव्हतं. तिच्या त्या बालिशपणाला खरं तर ती खूप वैतागली होती. पण मनातच तिला वाईटही वाटत होतं की त्या सगळ्यांना इतकं उत्साहाने जे सांगत आहे त्यात तिचाच पोपट होणार होता. जान, तू नको लक्ष देऊ. तू जा वरूणसोबत. काही कॉन्टॅक्ट आहे का? दीक्षाने तिचं मन वळवण्यासाठी विचारलं. नाही. तुझं काही कॉन्टॅक्ट? जुई. हो, म्हणजे मागच्याच आठवड्यात तो मुंबईला आलेला तेव्हा तुझी आठवण काढत होता. पण हो, त्याला एक चांगली मुलगी भेटली आहे असं बोलत होता की लवकरच लग्न करणार असंही बोलला. दीक्षा. गुड. जुई. त्याचवेळी बाहेर सगळे बॉडीगार्ड सतर्क झालेले. त्यांना त्यांच्या इयरफोनमध्ये सूचना दिल्या जात होत्या. प्रत्येक माणसाला वेटरकडे ते लोक बारकाईने बघत होते आणि त्याच्यातूनच विशालने हॉलमध्ये एंट्री घेतली. बॉडीगार्ड आणि एकमेकांना इशारा केला आणि आत्ता जास्त सतर्क झाले. शेवटी एंगेजमेंटचा मुहूर्त आला आणि अविनाश जयश्री स्टेजवर हजर झाली. मिसेस देसाई जयश्रीच्या रिलेटिव्हसोबत खुशीत समोर बघत होत्या. तर जुईचे मात्र डोळे भरून आलेले. हृदय वेगात धडधड करत होतं. लगेच इथून कुठेतरी पळून जावं असं तिला वाटत होतं. तिला हे सगळं बघणं जीवावर आलेलं. पण आत्ता पर्याय नव्हता. तिने खाली मान घातली. समोर अँकर पुकारत होता. जयश्रीने बहुतेक अविनाशच्या हातात रिंग घातली होती. कारण टाळ्यांचा कडकडाट होत होता आणि त्या कडकडाटात तिचं हृदय मात्र न राहून रडत होतं. तेवढ्यात काहीतरी गोंधळ ऐकू येऊ लागला. तिने मान वर करून पाहिलं तर जयश्री अस्वस्थ झालेली आणि सगळे नातेवाईक इकडे तिकडे काहीतरी शोधत होते. एकमेकांना दोष देत होते. दीक्षा, काय झालं? जुईने न समजून विचारलं. अगं, ते एडपट जयश्रीची रिंग भेटत नाही. अविनाश सरांच्याकडेच बोलतात की त्यांनी जयश्रीच्या नातेवाईकांना दिली आणि जयश्रीकडचे बोलतात की त्यांना मिळाली नाही. त्यामुळे गोंधळ सुरू आहे. दीक्षा थोडं हसत बोलली. जुईने स्टेजवर उभ्या अविनाशकडे पाहिलं. का कोणास ठाऊक, पण तो गालात हसत असल्यासारखं वाटलं. कदाचित हा त्याचाच प्लॅन होता का? जुई तिथेच उभी राहून पुढे बघत होती. पण रिंग काय कोणालाच सापडत नव्हती. शेवटी भटजीने मुहूर्ताची वेळ संपली म्हणून सांगितलं. तसेच सगळे शॉक झाले. अहो, असं कसं मुहूर्ताशिवाय संपली? अहो, अजून रिंग घातली नाही. जयश्रीचे नातेवाईक. हे बघा, फक्त 15 मिनिटांचा मुहूर्त होता. आता अशुभ दिवस सुरू झाला. आत्ता रिंगवर नका घालू. साखरपुडा झाला असं घोषित करा. लग्नात रिंग घाला. भटजी त्यांचं आवरत बोलला. जयश्रीचा तीळ पापड झाला. ती पुढे होऊन भटजीला काही बोलणार की तिच्या नातेवाईकांनी तिला अडवलं. ती रागात नुसती धुसफूस करत होती. तिचा हा अपमान पाहून तिच्या मैत्रिणी मात्र उगीच गालात हसत होत्या. चला, साखरपुडा झालेला आहे तर सगळ्यांनी या सुंदर जोडीला शुभेच्छा द्याव्यात. अँकर बोलला तसं गर्दीने लोक पुढे येऊ लागले आणि त्याच वेळी त्या गर्दीमधून गोळी निघाली आणि ती डायरेक्ट स्टेजच्या दिशेने. धडाम मोठा आवाज झाला आणि त्या गोळीच्या आवाजाने पूर्ण हॉलमध्ये एकच हल्लाखोर माजला. सगळे सैरावैरा पळू लागले.
जुई मात्र घाबरून स्टेजच्या दिशेला पळत होती, पण लोकांच्या माहिती मागे ढकलली जात होती. नक्की गोळी कोणाला लागली हे तिला माहीत नव्हतं, पण अविनाश स्टेजवर होता म्हणून ती बेचैन झाली होती. स्टेजकडे जाण्याचा प्रयत्न करत होती. काही वेळात धक्काबुक्की खात ती स्टेजवर आली तर स्टेजवर कोणीच नव्हतं. फक्त रक्त पडलेलं दिसत होतं. तिच्या काळजात धस्स झालं. तिचा अर्धा जीव तिथेच गेला. तिने धडधडत्या काळजात इकडे तिकडे पाहिलं. सगळीकडे लोक, वेटर पळत होते. पोलीस त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत होते, पण काहीच कंट्रोलमध्ये नव्हतं. आणि त्याच व्यक्तीची नजर गेटवर पडली. तिथं अविनाशचे बॉडीगार्ड गेटमधून बाहेर जाताना दिसत होते. तिचा चेहरा रडवेला झाला आणि तिने त्या दिशेला धाव घेतली. तेवढ्यात तिच्या कानावर तिथे सगळ्या माणसांना अडवणाऱ्या पोलिसांचा आवाज पडला. कोणीही बाहेर जाऊ नका. इथं अविनाश देसाईवर गोळी चालवली आहे, तर तुम्ही कोणीच बाहेर जाणार नाही. थांबा आहात तिथेच. त्यांचे ते वाक्य ऐकून जुई थक्क झाली. तिचे हातपाय लटपट करू लागले. श्वास जड झाले. पूर्ण जग तिच्यासाठी थांबलं आणि हळूहळू तिच्या डोळ्यांसमोर अंधार पसरला. अविनाश, तिच्या तोंडातून अस्पष्ट आवाज बाहेर आला आणि क्षणात तिला खाली पडल्यासारखं झालं. पण त्याच वेळी कोणीतरी तिला पकडलं. तिने डोळे किल्ले करून पाहिलं तर राहुल काळजीने तिला बघत होता. अविनाशनी पुन्हा एकदा अस्पष्ट बोलली, डोंट वरी जानू. राहुल काहीतरी बोलत होता, पण आता ते ऐकायला ती कुठे होती? उर्वरित भाग लवकरच. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.